बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून जन्म देणाऱ्या बापानेच दोन्ही मुलांना तापी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली। धुळे जिल्ह्यातील थाळनेर गावात ही संतापजनक घटना घडली। कार्तिक कोळी आणि चेतना कोळी असं मृत्यू झालेल्या दोन्ही भाऊ बहिणींची नावे। कार्तिक हा अवघ्या 6 वर्षांचा तर चेतना ही 3 वर्षांची। थाळनेर गावातील भुईकोट किल्ले शेजारी असलेल्या तापी नदीच्या पात्रात 2 लहान मुलांचे मृतदेह गावकऱ्यांना तरंगताना आढळून आले। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लगेचच पोलिसांना बोलवलं आणि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीसोबत वाद झाल्यानंतर बापानेच दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकल्याचं पोलीस तपासात समोर आलं। या प्रकरणी पत्नी छायाबाई कोळी हिच्या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर थाळनेर पोलिसांनी आरोपी संजय कोळी याला अटक केली आहे। या घटनेमुळे थाळनेर गावात खळबळ उडाली असून या नराधम बापाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते। दुसरीकडे नाशिकमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात हा प्रकार घडला। पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून कुकरच्या झाकणाने मारहाण केली। या मारहाणीमध्ये सविता गोरे यांचं जागीच निधन झालं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे। मुलीने प्रेमविवाह केल्याने मागच्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू होते। या वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर पुढील तपास पोलीस करतायत।